हाय. तुम्हाला आठवतं का तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी कधी कमी केले काही म्हणून, किंवा एखादी गोष्ट तुम्ही हट्ट केलाय त्यांनी तुम्हाला दिलं नाही. क्वचितच असं झालं असेल, क्वचितच, म्हणजे ती त्यांच्याकडनं पॉसिबल झालीच नसेल, तेव्हा ती गोष्ट त्यांनी तुम्हाला दिली नसेल. पण असं होतच नाही बऱ्याचदा. म्हणजे 90च्या काळी तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, एवढे कामधंदे वगैरे काही नव्हते. सगळे अनपढ गवार आपले आईवडील होते, तरी त्यांनी कमवून कुठंतरी मोलमजुरी करून काही करून आपलं पोट भरलं. पोट भरल्यानंतर आपल्या ताटात जे नाही त्या गोष्टी सगळ्या वाढल्या, त्यांच्या आयपतीपेक्षा जास्त वाढल्या. ठीक आहे. आणि आता 2025 मध्ये असं झालंय की खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज निघाल्या आहेत. जिकडे तिकडे फक्त काम आपल्याला आहे, फक्त काम करणारं पाहिजे असं झालेलं आहे. खूपच म्हणजे ना पैसा कमवणं आता असं झाले, म्हणजे कोणी कसंही पैसा कमवू शकतो आता, असं जग झाले आता. आणि आत्ताच्या काळी ना मला तरी असं वाटतंय की आई वडिलांनी जे आहेत आताचे, त्यांनी आपल्या लेकरीच्या ताटासमोर ना मोजकं थोडं थोडं नादी वाढा. म्हणजे असं तुम्ही कमवताय, तुमच्याकडे पैसे येत आहे म्हणून तुमच्या मुलांवर किंवा आपण हाल सोसले म्हणून आपल्या मुलांनी नाही सोसले पाहिजे, ह्या उद्देशाने त्यांना जास्त लाड करून इथं डोक्यावर बसवू नका. त्यांचे जास्त खर्च करून घेऊ नका. कारण कसं आहे ना, खूप जग बदलणार आहे पुढे अजूनही, आणि अजून काही 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 नवीन निघणार आहे. तुमची मुलं खूपच हट्टी करणार आहेत इथून पुढं, पण मला हे पाहिजे ते पाहिजे. त्याच्यामुळे तुमची जेवढी ऐपत आहे सध्या, आणि तुमची ऐपत जास्तची जरी असेल तरी कमीच द्या त्यांना. त्यांना आतापासूनच सवयला कमी कमी द्यायची. आत्तापासूनच त्यांना जास्त वाढत गेला त्यांच्या ताटामध्ये तुम्ही, तर विचार करा, पुढं खूप जग बदलणार आहे, दुनिया एक खूप मोठी होणार आहे. त्यावेळेस तुम्ही काय कराल, त्यावेळेस तुम्हाला झेपणार आहे का? आणि ठीक आहे, तुम्हाला झेपल, सगळं मान्य केलं, पण ह्याचा काय भरोसा की तुमची मुलं मुली माजणार नाही पुढे जाऊन म्हणून. त्याचा विचार करा. तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल मला कॉमेंटमध्ये का सांगा, आणि विचार जर पडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि चॅनलला माझ्या शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींजवळ. तोपर्यंत बाय.